नमस्कार. सध्या वातावरणात कधी थंडी तर कधी गरम तर कधी पाऊस असे बदल सतत होत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, कफ, घसा खवखवणे, अंगदुखी, उत्साह न वाटणे असे काही ना काही आपल्याला होत असते. त्यासाठी एका स्पेशल मसाल्याने व तुळशीची पाने, गवती चहा ह्यापासून तरतरी आणणारा, आराम देणारा कोरा चहा बनवूया. असा मसाला तुमच्या घरात असायलाच हवा. मसाला बनवण्यासाठी 3 छोटे चमचे वेलची. वेलचीमुळे सर्दी खोकला बरा होतो. त्वचा तजेलदार होते. हे पित्तशामक आहे. ह्यामुळे चहाला सुवास व चवही छान येते. श्वासाची दुर्गंधी दूर होते. पचनक्रिया सुधारते. काळी मिरी 1.5 छोटा चमचा. ही खूप औषधे आहेत. काळी मिरी वजन कमी करते, रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा तजेलदार करते. लवंग 1 छोटा चमचा. लवंगमुळे डोकेदुखी कमी होते, जड वाटत नाही. अंगातील कणकण दूर होण्यास मदत होते. दातांचे दुखणे दूर करते. सांधेदुखी कमी होते. पचनाच्या समस्या, गॅस दूर करते. बडीशेप 1 छोटा चमचा. बडीशेपने पचन छान होते, पोट साफ राहते, डोळ्यांसाठी पोषक आहे. ह्याने चहाची चव वाढते, सुवास छान येतो. व्हायरल इन्फेक्शन झाल्यास त्यावर लढण्याची ऊर्जा देते. दालचिनी 3 मोठे तुकडे. दालचिनीने खूप दिवसांचा खोकला बरा होण्यास मदत होते. केस, हाडे बळकट होतात, वजन कमी करते. ब्लोटिंग आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवते. अर्धे जायफळ. जायफळाने कफ कमी होतो. गॅस, अपचन, पोटात दुखणे ह्या समस्या दूर होतात. ताप व थकवा जाण्यास मदत होते. हे कमीच वापरावे. ज्येष्ठ मध. ह्याने कफ होत नाही, आवाज सुधारतो, त्वचा तजेलदार होते. घसा खवखवणे, खोकला ह्यावर ज्येष्ठ मध खूप उपयोगी आहे. 1 मसाला वेलची. मसाला वेलचीने डोकेदुखी कमी होते, शुगर कंट्रोलमध्ये ठेवते, सुवासिक असल्यामुळे चहा सुगंधित होतो. खलबत्त्यात मसाला वेलची फोडून घेऊया. ह्यातील फक्त बिया घेऊया. सालीचा वापर रस्सा भाजीसाठी करावा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे सर्व मसाले गरम करूया. इथे एक लक्षात ठेवा, मसाले फक्त गरम करायचे आहे, भाजू नये. गॅसची फ्लेम लो आहे. मसाले गरम केल्यामुळे सुवास अजून वाढतो, ओलसरपणा निघून जातो व मसाला खूप दिवस टिकतो. वातावरणातील बदलामुळे घरातील मुले, वयस्कर व्यक्ती, कामानिमित्ताने बाहेर जाणाऱ्या व्यक्ती आणि गृहिणी ह्यांना सर्दी, खोकला, ताप, कफ व इतर व्हायरल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होतो. ह्यावर उपाय म्हणून तुम्ही ह्या मसाल्यापासून चहा किंवा काढा बनवून पिल्यावर तुम्हाला खूप बरे वाटेल. सारखे सारखे डॉक्टरांकडे जावे लागणार नाही व महागडी औषधे घ्यावी लागणार नाही. हा घरगुती रामबाण उपाय सर्वांसाठीच सोपा आहे. असा मसाला करून ठेवला तर रोजचे एक काम कमी होईल. मसाल्यांचा सुवास यायला सुरुवात झाली आहे. गॅस बंद करूया. मसाले काढून थंड होण्यासाठी ठेवूया. मसाले थंड झाले आहेत. गरम असताना वाटले तर त्याला पाणी सुटेल. आता खलबत्त्यात ज्येष्ठ मध, जायफळ व दालचिनी ठेचून घेऊया. हे 3ही मसाले खलबत्त्यात ठेचूनच घालावे, नाहीतर मिक्सर बिघडेल. ठेचले नाही तर मिक्सरचे पातेही तुटू शकते. हे जाडसर ठेचले आहे. मिक्सरच्या भांड्यात ओतूया. थंड झालेले मसाले. सुंठ पावडर 3 छोटे चमचे. सुंठ ही वात, पित्त व कफ ह्यावर नैसर्गिक उपाय आहे. पचनसंस्था सुधारणारे, शक्ती देणारे, भूक वाढवणारे. कफ झाला असेल तर त्यावर फार उपयुक्त आहे. मसाल्यांची पावडर करून घेऊया. अशा पद्धतीने मसाल्यांची पावडर करून घेतली आहे. ह्या मसाल्याचा नियमित वापर केला तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होणारच नाही. हा मसाला काचेच्या बरणीत भरूया. बरणी स्वच्छ धुवून, पुसून, पूर्णपणे कोरडी करून
व नंतर सुकवून घेतली आहे. त्यामुळे मसाला खराब होणार नाही. जेव्हा बरे वाटत नसेल तेव्हा हा बनवलेला मसाला उपयोगी पडतो. ह्याचा पटकन चहा बनवून पिऊ शकता. मसाल्याचा खूप छान सुवास येत आहे. कोरड्या चमच्यानेच मसाला बरणीतून घ्यावा. आता ह्या ताज्या मसाल्यापासून चहा बनवूया. त्यासाठी एका पातेल्यात 2 कप पाणी, त्यात आवडीनुसार चहा पावडर. चहा पावडर कमीच घालावी, नाहीतर चहा कडवट लागेल. ह्यात आवडीनुसार गूळ, गवती चहा, तुळशीची पाने, थोडेसे किसलेले आले थोडेसेच घालावे, कारण आपण मसाल्यात सुंठ पावडर घातली आहे. आल्याचा ताजा फ्लेवर येण्यासाठी आपण थोडेसेच आले घातले आहे. गूळ, गवती चहा, तुळशीची पाने आवडीनुसार घालावी. चहा छान उकळला आहे. सर्व साहित्याचा फ्लेवर पाण्यात उतरला आहे. हा चहा बरे वाटत नसेल तरच प्यावा असे काही नाही. दररोजच्या चहामध्ये हा मसाला वापरला तर व्हायरल इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी मदत होते. चहा मस्त असा कडक झाला आहे. अशा चहाची या सीझनमध्ये खूप गरज आहे. हा पितानाही तुम्हाला खूप छान वाटेल. शेवटी एक छोटा चमचा चहाचा मसाला मिक्स करूया. गरम चहा व त्यातील मसाल्यांमुळे उत्साह वाटतो. सर्दी खोकला बरा होतो. दिवसभराचा थकवा निघून जातो. आराम मिळतो. ह्या घरगुती उपायामुळे अंगातील जडपणा, कणकण दूर होते. वजन कमी करण्यासही मदत होते. सर्व साहित्य घरातीलच असल्यामुळे आपल्याला त्याचे महत्त्व वाटत नाही. आपण लगेच डॉक्टरांकडे जातो, महागडी औषधे घेतो व मग त्याचे शरीरावर साईड इफेक्ट्स होतात. पण हा मसाला व ह्यापासून बनवलेला चहा घरातील लहान मोठ्यांसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला चहा पावडर टाकायची नसेल तर तुम्ही चहा पावडर स्किप करून असेच प्रमाण घेऊन काढा बनवू शकता. गरम गरम वाफाळता कडक चहा तयार आहे. आता सुवासिक, आयुर्वेदिक व मसालेदार कडक व कोरा चहा कपात ओतूया. ज्यांना केव्हाही चहा प्यायला आवडतो त्यांना तर हा चहा खूप आवडेल. तयार आहे चहाचा मसाला व त्यापासून फक्कड, कडक व मसालेदार कोरा चहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.